उन्हाचा मारा चढतच चालला आहे। याच तापत्या उन्हाचा फटका अमरावतीच्या विलासनगर मधील एका रहिवाशाला बसला। भर दुपारी उभी असलेली एक गॅस फिटेड कार अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहन जळून खाक झाले। 14 एप्रिलच्या भर दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास विलासनगर पत्रकार कॉलनी येथे उभी असलेली मारुती विटारा विको MS 27 82 45 ही गॅस फिटेड कार अचानक पेटली। सूत्रांनुसार प्रखर उन्हामुळे गॅसद्वारे चालणाऱ्या वाहनात उष्णता वाढली आणि वाहनाने पेट घेतला। घटनेची माहिती देवानंद रामटेके यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला दिली। सागर टपके, नितीन इंगोले, अमोल साळुंके, निशांत राठोड, राहुल घोडे यांची टीम घटनास्थळी दाखल झाली तेव्हा आगीने रौद्र रूप धारण केलं होतं। मात्र जवानांनी अतिशय शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविलं। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान मात्र या आगीत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। हा प्रकार पाहता नागरिकांनी उष्णतेपासून वाहनांना संरक्षण देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। अमरावतीत उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि त्यामुळे अशा घटनांची शक्यता अधिक वाढते आहे। वाहनधारकांनी आपली वाहने उन्हात न ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि शक्य असल्यास सावली किंवा झाकणाखाली पार्किंग करावी। अधिक माहितीसाठी आणि अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।